नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये. तर लाडकी बहिणीच्या संदर्भात फार मोठी अपडेट समोर आलेली आहे आणि मे महिन्याचा हप्ता कोणत्या तारखेला जमा होणार आहे त्याचीसुद्धा अपडेट आहे. सोबतच मित्रांनो, आणखी बरीच अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जाणून घ्यायची आहे. तर बघा, माझी लाडकी बहीण योजना जी आहे ती योजना महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी एक आशाची किरण ठरली आहे. आणि ही योजना जी आहे तत्कालीन जे मुख्यमंत्री होते महाराष्ट्र राज्याचे एकनाथजी शिंदे यांच्या काळात लागू करण्यात आलेली होती. आणि गोरगरीब महिलांना जे आहे ते 1500 रुपयाचं अनुदान म्हणून ही योजना राबवण्यात आलेली होती. तर याच्या संदर्भात मित्रांनो, या निकषामध्ये न बसणाऱ्या महिला ज्या आहेत त्या अपात्र करण्यात आलेल्या आहेत. त्या अपात्र महिला कोणत्या कारणासाठी करण्यात आलेल्या आहे ते सुद्धा आपल्याला इथे जाणून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा, राज्य सरकारनं ठरवलेले निकष स्पष्ट आहेत. याच्यामध्ये वार्षिक उत्पन्न जे आहे तुमच्या परिवाराचं ते 2.5 लाखापेक्षा जास्त नसायला हवं. म्हणजे 2.5 लाखापेक्षा कमी जे आहे ते वार्षिक उत्पन्न असायला हवं. त्यांना या योजनेचा लाभ घेता येतो. 4 चाकी वाहन असलेल्या महिलांचे अर्ज रद्द केले जात आहे. सोलापुरात 15,566 महिलांकडे गाडी असल्याची यादी समोर आलेली आहे. त्याच्यामुळे त्या महिलांचे जे अर्ज आहे ते रद्द करण्यात येणार आहे. ठीक आहे. तर ज्या महिलांचे वय 21पेक्षा कमी आणि 65 वर्षापेक्षा जास्त आहे अशा महिलांचे अर्ज रद्द करण्यात आले. म्हणजे 21 वर्षापेक्षा कमी महिला असेल तर त्यांना योजनेचा लाभ घेता येत नाही, आणि 65 वर्षापेक्षा जास्त महिला असेल तर त्या योजनेचा लाभ यांना घेता येत नाही. ठीक आहे. ज्या महिला याआधी इतर सरकारी योजनेचा लाभ घेत आहे अशा महिलांना सुद्धा यातून बाद करण्यात येत आहे. ठीक आहे. म्हणजे भरपूर जे अर्ज आहे ते आता बाद करण्यात आलेले आहे मित्रांनो. याच्यानंतर जे आहे की इतर सरकारी योजनांचे लाभार्थी जसं की संजय गांधी निराधार योजना, शेतकरी सन्मान निधी योजना यामधून मिळणारा लाभ ह्या महिलांचे सुद्धा नावे याच्यातून वगळण्यात आलेले आहे. या नियमामुळे लाडकी बहिणींची संख्या झपाट्याने कमी होत आहे. सध्या राज्यभरात तब्बल 5 लाख महिलांचे अर्ज जे आहे ते बाद करण्यात आलेले आहे. ठीक आहे. महिलांचं दुःख असं आहे मित्रांनो, तक्रार करायची कुठं? तर सगळ्यात मोठा प्रश्न हा येतो की तक्रार करायची कुठं. गाव पातळीवर महिलांना कोणताही सुस्पष्ट मार्ग नाही. तक्रार अर्ज ऑनलाईन करता येत नाही आणि महिला व बालकल्याण विभागाकडून फारसं उत्तरही मिळत नाही. म्हणजे ज्या महिला पात्र असेल आणि त्या महिलांना अजूनपर्यंत हप्ता मिळाला नसेल किंवा त्यांचा अर्ज जर बाद झालेला असेल याची तक्रार त्यांना कुठेही करता येत नाही. सोलापूरचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी प्रसाद मिरकर यांनी हे कबूल केलेलं आहे. जिल्हा स्तरावर कोण किती लाभ घेतोय किंवा वगळला गेलेल्या महिलांचा तपशील मिळत नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. ठीक आहे. आगामी काळात काय होणार आहे? तर या योजनेचा 11वा हप्ता मे महिन्याच्या अखेर देण्यात येणार आहे. पण सरकार आता वाढीव 2100 रुपयांचा जो हप्ता आहे तो देण्याच्या मूडमध्ये नाही, कारण सरकारी तिजोरीवर याचा प्रचंड ताण पडणार आहे असे सरकारचे मत आहे. ठीक आहे. वास्तविक पाहिलं तर लाडकी बहीण योजनेमुळे राज्य सरकारवर मोठा आर्थिक भार आला आहे. त्यामुळे कदाचित योजना सरकारसाठी डोळजट झाली असं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये या कारणामुळे ज्या महिला अपात्र झालेल्या त्या महिला कोणत्या कारणासाठी अपात्र झाल्या ते सुद्धा देण्यात आलेलं आहे. संजय गांधी योजनेतील लाभार्थी ज्या महिला आहे 2.3 लाख महिला यांना याच्यातून वगळण्यात आलेलं आहे. 65 वर्षापेक्षा जास्त वयांच्या महिला 1.1 लाख होत्या, यांनासुद्धा वगळण्यात आलेलं आहे. 4 चाकी असलेल्या नामशक्ती योजनेत लाभ घेतलेल्या योजनेतून नाव मागे घेतलेल्या महिला ज्या आहेत 1.6 लाख आहे आणि एकूण अपात्र महिला ज्या आहेत ते 5 लाखांच्या घरात आहे, यांना वगळण्यात आलेलं आहे. ठीक आहे. आता अजित पवार जे आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री त्यांनी कोणती बातमी दिली ते बघा. तर या योजनेसंदर्भात अजित पवार यांनी काल म्हणजे 20 तारखेला प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की लाडका बहिणींना लवकरच मे महिन्याचा जो लाभ आहे तो मिळणार आहे. अजित पवार पुढे म्हणाले की आता मे महिना संपत आला आहे आणि यामुळे मे महिन्याचा लाभ कधी मिळणार असा प्रश्न सर्व लाडका बहिणींना पडणार आहे. एप्रिल महिन्याचा हप्ता 1 आणि 3 मे रोजी महिलांच्या खात्यावर जमा करण्यात आला. त्यामुळे मे महिन्याचा हप्ता जून महिन्यात येणार आहे का हे देखील चर्चा सुरू आहे. परंतु आता राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी जे आहे त्या याबद्दल स्पष्ट केलेलं आहे की जो मे महिन्याचा हप्ता आहे तो मे महिन्यातच दिला जाईल. ठीक आहे. अजित पवार यांनी सांगितले की आत्ताच मी 4,500 कोटींच्या चेकवर सही केली आहे. त्यामुळे मे महिन्याचे लाडक्या बहिणीचे पैसे आता लवकरच मिळणार आहे. त्याबरोबरच अतिथी तटकरे यांनी सांगितले की लाडक्या बहिणीचे पैसे आता लवकरच मिळणार आहे अशी माहिती प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलेली आहे. सूत्राच्या माहितीनुसार 25 मेपासून लाडक्या बहिणींच्या खात्यावरील पैसे जमा होण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. म्हणजे 25 तारखेला
परवापासून तुमच्या खात्यावर जे पैसे यायला सुरुवात होणार आहे. ही प्रक्रिया आठवडाभरमध्ये पूर्ण होणार अशी अपेक्षा देखील वर्तवली जात आहे. म्हणजे आता महिन्यांच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरील लाडक्या बहिणीचे जे 1500 रुपये आहेत ते 1500 रुपये येणार आहे. 25 तारखेपासून प्रक्रिया सुरू होणार आहे मित्रांनो, आणि 1 हप्त्यामध्ये तुमच्या अकाउंटला पैसे येणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारचे लाडक्या बहिणीच्या संदर्भात अपडेट आहे. आणखी काही अपडेट आले तर चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचे कार्य नेहमीप्रमाणे केले जाईल. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.